SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सरकार सरांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर दिल्लीचे माझ्याकडे जे दिल्लीला AICCला नाव पाठवलं होतं त्यात 1 नंबरला माझं नाव होतं, 2 नंबरला हातुरे साहेबांचं नाव होतं, 3 नंबरला शेटगार सरांचं नाव होतं. तर बरोबर ह्या सगळ्या यादीत आणि आताच्या यादीत सुद्धा आमच्या पहिल्या 3 मध्ये माझं नाव आहे. जर प्रत्येक वेळेस क्रायटर काय लावला हे आम्हाला अजून कळालं नाही. आम्हाला अभ्यास किती करावा लागेल की म्हणजे आम्ही भविष्यात कुठल्या तर पदावर एक जबाबदारी पक्ष म्हणून घेऊ शकतो. आणि तुम्हाला जर आम्हाला सारखं वारंवार नापासच करायचं असेल तर ज्यांना पास केलंय त्यांचे क्रायटर सांगा. एक तर आता आम्हाला क्रायटर असा दिसतंय की तो माध्यमिक, ज्युनियर कॉलेज किंवा सिनियर कॉलेजचा शिक्षक असला पाहिजे किंवा रिटायर झालेला असला पाहिजे. कारण सोलापूरचे रिटायर झालेत सरगार सर, साठे सर आहेत ते शिक्षकच आहेत, सिनियर कॉलेजला इंग्लिश शिकवतात भिगवणला हर्षवर्धन पाटलांच्या संस्थेमध्ये. पण दोन्हीत एक विषमता आहे की शेटगार सर जून महिन्यात रिटायर झाले आणि त्यांना 25 जुलैला ऑर्डर मिळाली, म्हणजे ते रिटायर झाल्यावर मिळाली. पण विद्यमान आहेत ते शिक्षक आहेत, ते आंदोलनात भाग घेऊ शकत नाहीत. आज तागायत त्यांनी कुठल्याही आंदोलनात भाग घेतला नाही. काँग्रेस कमिटीत जर त्यांना कोणी बघितलं असेल 10 वर्षात तर त्यांनी सांगावं की ह्या व्यक्तीला आम्ही काँग्रेस कमिटीत बघितलंय. ती व्यक्ती कधी काँग्रेस कमिटीत येत नाही. त्या व्यक्तीनं राधाकृष्ण विखे पाटील ज्यावेळेस पालकमंत्री सोलापूरचे झाले त्यावेळेस मला वाटते 2 दैनिकाला त्यांनी 1-1 लाख रुपयाची जाहिरात दिली. काँग्रेसचा जर पदाधिकारी भाजपच्या नेत्याचा पालकमंत्री झाले म्हणून जर शुभेच्छा देत असेल, हा जर क्रायटर असेल निवडीचा, तर ही काँग्रेस पक्षासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय करण्यासारखी गोष्ट आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की ते बारामतीत राहतात, हर्षवर्धन भाऊंच्या संस्थेत भिगवणला काम करतात आणि माड्यात त्यांचे संबंध अजितदादांच्या पार्टी बरोबर आहे, शरद पवारांशी संपर्क आहेत. मग ते काँग्रेसला न्याय कसा देणार इथं येऊन 100 किलोमीटरवरून? एक तर त्यांनी नोकरी सोडावी आणि अध्यक्षपद भुसवावं किंवा अध्यक्षपदाचा स्वखुशीनं राजीनामा देऊन आपली आपली नोकरी करावी. जर तुम्हाला नोकरी पाहिजे, सगळे नेतेही सांभाळायचे आहेत आणि काँग्रेस पक्षात जर तुम्ही कुणाची सुपारी घेऊन असं तर माढा लोकसभा मतदारसंघातील आमचे सोलापूर पश्चिमचे कोणताही निष्ठावंत कार्यकर्ता गप बसणार नाही. आम्ही राहुल गांधींचे, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील यांचे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते होतो आहेत. त्याचं असं आहे कारण की सोलापूर शेटगार सरांची निवड करताना ते रिटायर झाल्यानंतर निवड केली. त्यामुळं मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की नोकरीत असणारा माणूस आंदोलन करू शकत नाही, निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाही, त्यांच्यावर सरकार गुन्हा दाखल करू शकतो. त्यामुळं शिंदे साहेब हे कधीच असल्या गोष्टीला पाठिंबा देणार नाहीत. ही निवडीच्या संदर्भात माझा असा आरोप आहे, प्रदेश काँग्रेस कमिटीतून AICC मध्ये 6 नंबरला असलेलं नाव 1 नंबरला कुणी आणलं हे प्रदेश अध्यक्षांनी तरी जाहीर करावं, नाहीतर AICCला जो संबंधित आहे त्यांनी जाहीर करावं. कारण पटनाईक साहेबांनी आम्हाला फोनवर सांगितलेलं आहे की त्यांचं नाव 6 नंबरला आहे. आता आमचे चोपडे साहेब तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग ऐकायचं, अनऑफिशियली रेकॉर्डिंग ऐकून देऊ शकतील. पण जर ह्या सगळ्या प्रक्रियेत निवडी करताना निष्ठावंतांना जर तुम्हाला न्याय द्यायचा नसेल तर ही प्रक्रिया राबवायची